संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक आणि महामंडळासंदर्भात तत्काळ कार्यवाही करा अशा मागणीचं निवेदन जळगाव जामोद शहरातील बारी समाज बांधवांकडून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं। राज्य शासनानं बारी समाजासाठी अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती इथं संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक मंजूर केलंय। तसंच संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय। परंतु या महामंडळाच्या संचालक मंडळाची नेमणूक प्रलंबित आहे, त्यामुळे कामकाज सुरू होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर श्री संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन येत्या दिवाळीपूर्वी करण्याच्या मागणीचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत 17 सप्टेंबर रोजी देण्यात आलंय। यावेळी बारी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व बारी समाज बांधवांतर्फे जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देत आहोत की मागील अधिवेशनात संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक तसेच बारी समाज आर्थिक विकास महामंडळ या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजूर केलेले आहे। परंतु आज त्या मंजुरीला बराच वेळ गेला, परंतु सदर स्मारक तसेच आर्थिक विकास महामंडळ याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची कार्यक्रमाची सुरुवात झालेली नाही। त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील बारी समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। करिता आम्ही आज त्या आशयाचे आंदोलन दिलेले आहे, निवेदन दिलेले आहे की लवकरात लवकर समाजाला न्याय मिळवून द्यावा व मंजूर झालेले आर्थिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय स्मारक यांची सुरुवात शासनाने लवकरात लवकर करावी अशी विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाला सर्व बारी समाजातर्फे करत आहोत।